तर कर्जत परिसरात आपण जाऊयात, कारण तिथे संततधार पावसामुळे बदलापूरमधील उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। नदी सध्या 17.10 मीटरवरून दुथडी भरून वाहतीये। बाजूची चौपाटीही पाण्याखाली गेली आहे। तर पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। इथला आढावा थेट घेतलाय आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी। आपण पाहूया। कर्जत आणि घाट माथ्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। या ठिकाणी इशारा पातळी जी आहे ती 16.50 मीटर इतकी आहे आणि सध्याच्या घडीला 17.10 मीटरवरून पाणी वाहत आहे। पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे उल्हास नदीवरची चौपाटी आहे ती सुद्धा पाण्याखाली गेली आहे। तिथली खेळणी जी आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। या ठिकाणी पावसाचा जोर सातत्यानं वाढतोय। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्याचप्रमाणे हौशी बदलापूरकरांनी उल्हास नदीवर पाणी पाहण्यासाठी येऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येतंय। सध्या बदलापूर आणि वांगणी परिसरात पावसाचा जोर जरी कमी जास्त असला तरी सुद्धा कर्जत आणि भिवपुरी परिसरात पाणी असंच पडत राहिलं, पावसाचा जोर कायम राहिला तर उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन परिस्थिती गंभीर होऊ शकते। मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, बदलापूर।